आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे परब काळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाले बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासुतका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करील सदा जाईल मोक्षपदा सायुज संपदा पावेल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि इथे भक्तिलोटांगणी सर्व काही हरि कीर्तने नाम संकीर्तने हि खरा ज्ञानदानात जो यज्ञयागी नमो संत अप्पा महाराज योगी काय माझी वाणी मानित संतासी रंजवू चित्तासी आपुलिया आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल बोला कुंडली कवर विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु शंकर महाराज की आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भक्तवत्सल करुणानिधी पंढरीनाथ भगवान
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, ब्रह्मरीन सद्गुरु शंकर महाराज, सद्गुरु अप्पा महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी कीर्तनाला उपस्थित माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ, माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने सर्व श्रोतेजन, पंढरीनाथ महाराज असतील, मृदंग सेवक असतील, हार्मोनिक वादक, सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन सद्गुरु शंकर महाराजांच्या संकीर्तन सेवेला आपण आज प्रारंभ करूया. विठ्ठल विठ्ठल आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांचा विशेष महिमा वर्णन करतात. महाराज म्हणतात, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. जर साधकाला संतांनी आलिंगन दिलं तर मोक्षाची प्राप्ती होते, असं जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात. पण ते आलिंगन आम्हाला कशा प्रकारे प्राप्त होऊ शकतं याचा आपण आज विचार करणार आहोत. तत्पूर्वी आजची ही कीर्तन सेवा सद्गुरु शंकर महाराजांच्या मठाच्या नियमाप्रमाणे प्रति एकादशीला होत असते. आणि आज विजया भागवत एकादशी निमित्ताने सांगायला मला सगळ्यांना आनंद होतोय की चालू असलेला हा महाशिवरात्रीचा पर्वकाळ आणि त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे या योगाला दुग्ध शर्करा योग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आज एकादशी आहे आणि त्याही मध्ये गुरुवार आहे. म्हणून असा दुग्ध शर्करा योग माझ्या वाटेला आलेला आहे. ही सेवा प्राप्त होण्यासाठी फार मोठं पुण्य लागतं आणि महाराजांची कृपा लागते. तुकोबारांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे. पुण्य फळले बहुता दिवसा, बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, उदयाचा ठसा, सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा, संत चरण लाभतो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे
की गेलेला पैसा, गेलेले जमीन पुन्हा पुन्हा मला प्राप्त करता येऊ शकते, पण हा जो काही नरदेह मला जो प्राप्त झालेला आहे हा पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. या संबंधाने आद्य शंकराचार्य आपल्या श्लोकामधून सांगतात, दुर्लभम प्रेमेवेते देवानुग्रहेतुकम मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संश्रय. कारण याचा विचार आपण का करतोय, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आता देतो मी. कारण संतांचं आलिंगन आम्हाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याचं पूर्वचिंतन म्हणजे मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा जड असतो, म्हणजेच त्याला ज्ञान नसतं, तो अज्ञानी असतो. म्हणून अज्ञानापासून ते ज्ञान होईपर्यंत म्हणजेच काय तर या नरदेहाचं महत्व कळालं पाहिजे आधी. आचार्य म्हणतात की या त्रैलोक्यामध्ये दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरदेह प्राप्त होणं. ही फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. दुसरं सांगितलं मुमुक्षता, मोक्षाची प्राप्ती होणं, ही सुद्धा दुसरं भाग्य सांगितलं. पण त्या भाग्याचं महत्व जर आमच्या आयुष्यामध्ये आम्ही दिलं तर ते खऱ्या प्रकाराने सार्थक ठरणार आहे बर का. म्हणून या नरदेहाचं महत्व आम्ही जाणून घेतलं पाहिजे. ज्ञानोबराय आपल्या हरिपाठामध्ये दृष्टांत देतात, कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे. एक दृष्टांत सांगतो. एक राजा होता, त्याची राणी होती आणि त्या राणीला कळालं की कापराचे दागिने तयार होतात आणि त्या राणीनं राजाकडे हट्ट धरला, काय की कापराचे दागिने मला पाहिजेत म्हणून, नाही का. राजाने ताबडतोब आपल्या सेवकांना सांगितलं, दूरदेशातून कापूर मागवला आणि कापूर आता आलेला आहे राज्यामध्ये, राजाकडे तो कापूर आला. आता हा कापराची दागिने तयार करणारा सोनार मिळावा म्हणून सगळ्या गावीमध्ये दबंडी पिटली. सगळ्यांनी सांगितलं. सेवक म्हणू लागले, ऐका हो ऐका, जरा जरा कापराची दागिने तयार करता येत आहे त्याने राजासमोर हजर व्हावं. असं सगळ्या गावामध्ये दबंडी पिटली आणि खूप वेळानंतर एक सोनार त्या ठिकाणी पुढे आला. राजासमोर उभा राहिलाय. राजाने सांगितलं, बाबा राणीच्या मनाप्रमाणे सगळे दागिने तयार झाले पाहिजे. तो म्हणाला, तयार होतील, नक्कीच तयार होतील, पण राजासाहेब माझी एक अट आहे. म्हणे काय की हे काही मजुरी काही होईल ही मी दुप्पट घेईल म्हणे. राजा म्हणतो, बाबा
आले तर फार. आणि ते सगळं काम करणारी ही दासी आवडती दासी होती. म्हणजे हिने सांगितलं बाबा दासी तू घेऊन जा, पण ऐक हे दागिने जे आहे की नाही हे फार मौल्यवान आहे, यासाठी राजासाहेबांनी फार मोठा पैसा मोजलेला आहे, बहुमूल्य आहेत, जरा जपून वापर असं सांगितलं. आनंदाच्या भरामध्ये तिने दागिन्याची पेटी उचलली, आपल्या गावाकडे गेली. कार्यक्रम होता हळदी कुंकाचा, तो संध्याकाळी होता. पण ही दासी सकाळपासूनच ते दागिने घेऊन गावात मिरवू लागली. अर्थातच सगळ्या महिला वर्गाला दागिन्याचं आकर्षण असतं, आवड असते, म्हणून तिने घातले. ज्या दृष्टांताचा मूळ जो गाभा आहे, मूळ उद्देश आहे तो आता आहे, गंमत जी आहे ती आता आहे. दासीच्या कडे कार्यक्रम होता हळदी कुंकाचा. संध्याकाळी सगळ्या सुवासिनींना बोलवलं होतं, आमंत्रण दिलं होतं. संध्याकाळ झाली, पण दासी होती गावामध्ये राहणारी, आणि गावामध्ये सगळ्यात अडचण म्हणजे संध्याकाळी लाईट जाते. आणि संध्याकाळ झाली, गावातली लाईट गेली. सगळ्या सुवासिनींना बोलवलं, जेवण ठेवलं होतं. आता गंमत अशी झाली, सगळ्या सुवासिनींना जो घास आहे जेवणाचा हा व्यवस्थित त्यांना जेवता यावं म्हणून प्रत्येकाच्या पानाजवळ एक मेणबत्ती ठेवलेली होती, लावलेली होती. दागिने सकाळपासून घातलेले आहेत, अजून दागिने काढले नाहीत. आता ही दासी वाढते, सगळ्या सुवासिनींना आग्रह करते, लाडू घ्या, पुरणपोळी घ्या, नाही का. आज एकादशी आहे म्हणून कोणी काही असतं विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ही दासी सगळ्यांना आग्रह करते. आता आग्रह करता करता झालं काय, त्या मेणबत्तीने त्या अंगठीचा पेट घेतला. कारण दागिने तिने सगळे घातले होते, पायापासून तर पूर्ण मस्तकापर्यंत. हातातल्या अंगठीनं पेट घेतला, ते विझवायला लागली. लगेच हातात कंकणाने पेट घेतला. असं करता करता पूर्ण दासी जळून भस्म झाली, नाही का. या दृष्टांताच्या मागचा उद्देश फार मोठा असा आहे की हा बहुमूल्य नरदेह जो आम्हाला मिळाला आहे, तो मिळून जर आम्ही योग्य प्रकारे नामचिंतनामध्ये संतांच्या सेवेमध्ये लावत नसू तर आपली अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून या नरदेहाचं महत्त्व आम्ही व्यवस्थित नीट समजून घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. ज्याप्रमाणे आचार्य म्हणतात की हा नरदेह दुर्लभ आहे, फार मोठ्या भाग्याने प्राप्त होत असतो. दुर्लभ
नरदेह दुर्लभ जाणा शतक वर्षाची गणना. तुकोबराय सांगतात की हा नरदेह फार दुर्लभ आहे बर का. ज्या प्रकारे हा नरदेह दुर्लभ त्याच प्रकारे संतांची प्राप्ती सुद्धा दुर्लभच सांगितली. महापुरुष संश्रय. कारण मनुष्य जीव जन्माला आल्यानंतर त्याला काही गोष्टी कराव्या लागतात आणि ते करण्यासाठी कारण मुळात मनुष्य देहाचं जर काही महत्वाचं ध्येय असेल तर ते कोणते? भगवंताची प्राप्ती मला व्हावी. प्रत्येक मनुष्यजीवाला भगवंताची प्राप्ती झालीच पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं ध्येय आहे. आणि ते ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी जी काही तयारी लागते, कारण कोणतंही कार्य करत असताना जी काही आपल्या व्यावहारिकमध्ये आपण लग्न समारंभ करतो, कीर्तन सप्ताह करतो, जे काही करतो त्यासाठी आधी पूर्वतयारी लागते नाही का. मग त्यासाठी ती प्राप्ती करून घेण्यासाठी जी काही आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या मनाची तयारी झाली पाहिजे ती तयारी आधी आपल्याला करावी लागेल. मग हा जो संतांची प्राप्ती ही सुद्धा दुर्लभ सांगितली. बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. भगवंताची कृपा असल्यानंतर संतांची प्राप्ती होते आणि ज्याला ज्याला प्राप्त होते तो खरा या त्रैलोक्यामध्ये भाग्यवान समजला पाहिजे. त्याने फार मोठं भाग्य आपल्या पदरी आलेलं आहे. आणि पुढे असं सांगितल्यानंतर जरी आम्हाला हा नरदेह मिळालाय, जरी आम्हाला संतांची प्राप्ती झाली तरी सुद्धा मला संतांचं दर्शन झालंय, संतांची भेट झाली, एखाद्या समोर अचानक संतांची येणं जाणं होतं पण लगेच काही आम्हाला ओळखता येत नाही. कारण ज्या प्रकारे ते भगवंताचं नामचिंतन आमच्या मुखाला येणं तसं दुर्लभ आहे, तसं संतांना ओळखणं सुद्धा दुर्लभ आहे. सहजासहजी संतांना ओळखता येत नाही. का? त्याचं कारण आहे. कारण मुळात जीव जन्माला आल्यानंतर आत्ताच आपण बोलून आलो की हा अज्ञानी असतो. त्याची जी बुद्धी असते ही विषयाकडे धाव घेणारी असते नाही का. आणि ती विषयासक्त बुद्धी असल्या कारणानं संतांना आपण ओळखू शकत नाही. आणि मुळात विषयांचं चिंतन ही खरं या मनुष्य देहाची अधोगतीला, हे विषय अधोगतीला नेतात. भगवद्गीतेमध्ये भगवान वर्णन करतात, ध्यायतो विषयान् पुस्तः संगास्ते शुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते. बघा, विषयासक्त असलेल्या जीवाला अवगुण तयार करण्यासाठी काही फार कष्ट करावे लागत नाही, फार मोठा श्रम असा करावा लागत नाही. विषयाचं चिंतन करता 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 काम उद्भवतो आणि कामाच्या मागे क्रोध, क्रोधाच्या मागे काम, क्रोध, लोभ, अशा प्रकारे ती लाईन सुरूच असते. पण एखादा गुण आमच्या एखाद्या गुणाची आम्ही अंगीकार करावा, आमच्यामध्ये गुण यावा असं जर वाटत असेल तर त्याला एक एक गुणाला फार मोठा सायास करावा लागतो. म्हणून आपला विषय चालू होता की विषयासक्त बुद्धीला संतांची ओळख पटत नाही. मग तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तुका म्हणे अंगे भावे ते आपण. तरी काही मान
हवे ते आपण तरीच महिमा न येईल कळू. त्यांचं महत्व, त्यांचा महिमा मी जाणून घेतला पाहिजे. कारण संत स्वतः आपली ओळख कधीच सांगत नाही. मी संत आहे म्हणून असं कधी असा कोणताही संत सांगत नाही. आणि जे आजकाल जे संत म्हणून सांगतायत ते खरं संत नाहीत, नाही का. म्हणून संतांना ओळखण्यासाठी आमच्या मध्ये जे अंतःकरणे जाणून घेण्याचं हे महत्वाचं तयार झालं पाहिजे. कारण मुळात संत या भूतलावरती येतात ती आपली प्रसिद्धी, आपलं वैभव वाढावं म्हणून त्यांचा अवतार नसतो. तुमचा आमचा उद्धार व्हावा, जगाचं कल्याण व्हावं, त्यासाठी संतांनी या भूतलावरती अवतार घेतला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. काय तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम्या पतित कीर्तिवानु, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया ले. हा जडजीवा धर्मरक्षणा कारणे साधू होताची अवतीर्णे. एकनाथ महाराज वर्णन करतात की धर्माचं रक्षण व्हावं आणि तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून हा मूळ उद्देश घेऊन संत या भूतलावरती अवतीर्ण होतात. कारण मुळात संत सांगतात की आमचं वास्तव्य जे आहे की नाही हे वैकुंठातलं आहे. काय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे भरताया. पण केवळ त्यांच्या अंतःकरणातली दया आणि त्या दयाच्या योगानं, नाही आम्ही दया करतो बरं का, आमच्या मनामध्ये सुद्धा दया भाव आहे, पण संतांच्या अंतःकरणामध्ये जी दया आहे की नाही ते दयावंत आहे, नाही का. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. जो दयाभाव आहे, दयेने सगळं अंतःकरण संतांचं भरलेलं आहे आणि ती आमच्यासाठी ते खर्च करतात ते आपलं हृदय. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवन चरित्रातला प्रसंग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती एकनाथ महाराज गोदावरी मातेचं स्नान करण्यासाठी जायचे. असा नित्यक्रम चालू होता. पण गावात ज्या प्रकारे चांगले लोक असतात त्याच प्रकारे दुष्टबुद्धी लोक सुद्धा त्यांचं वास्तव्य असतंच, नाही का. ही आजची गोष्ट नाही तर फार पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे. मग त्या लोकांना, जे काही दुष्ट लोक होते, दुर्जन लोक होते, त्यांच्या मनामध्ये नेहमी एकनाथ महाराजांच्या बद्दल नेहमी ते वाईट बोलायचे. मग ज्या प्रकारे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना जी पदवी प्राप्त झाली होती ही शांती ब्रह्म म्हणून, त्यांना ती मान्य नव्हती. ते म्हणायचे कसले हो शांती ब्रह्म, नको नको त्या भाषेमध्ये नको नको ते शब्द वापरून एकनाथ महाराजांची थट्टा उडवायचे. कारण त्या लोकांना काही कामच नसतं, साधू संतांची टिंगल करणं आणि नको नको त्या गोष्टीवरती चर्चा करणं हे दुर्जनांचं काम आहे. पण मग एक यवन मनुष्य त्या ठिकाणी आला, त्या काही जणांना भेटला. त्याला एक पैशाची आवश्यकता होती म्हणून तो त्या लोकांना भेटला आणि म्हणतो की बाबांनो मला काही काम आहे आणि त्या कामासाठी मला पैसे हवेत. ते जर पैसे मला काही मिळाले तर फार बरं होईल. पण आता याच्याकडनं काहीतरी काम करून घ्यायचं म्हणून याने विचार केला, बाबा आपल्या गावात एकनाथ महाराज राहतात आणि त्यांची शांती भंग करण्यासाठी तुला जायचं. गेल्यावरती त्यांच्या अंगावरती पानाचं थुंकी त्यांच्या अंगावरती टाकायची. आमचा जो काही उद्देश आहे की जेणेकरून तुझ्या मागे काठी घेऊन ते पळाले पाहिजे, त्यांना राग आला पाहिजे, असं तू काही काम कर. असं म्हटल्यानंतर तो गेला
गोदावरीचं स्नान करून एकनाथ महाराज वरती आले. वर आल्याबरोबर या यवनानं त्या महाराजांच्या अंगावरती थुकला. परत महाराज स्नानाला गेले, पुन्हा आले, पुन्हा या थुकला. असं 1-2 वेळा नाही, 20-30 वेळा नाही, तर 108 वेळा थुकला. थुंकून थुंकून त्याची जीभ सोलली गेली. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की महाराजांच्या अंतःकरणामध्ये, संतांच्या अंतःकरणामध्ये जी दया असते, जीभ सोलली गेली. याने शेवटी पाय धरले महाराजांचे, एकनाथ महाराजांचे पाय धरले, शरणागती पत्करली आहे. आणि तो म्हणू लागला, महाराज मला क्षमा करा, माझ्याकडनं फार मोठी चूक झाली आहे, माझ्याकडनं मला क्षमा करा. काय त्याला क्षमा केलं आणि त्याची इच्छा पूर्ण सुद्धा केली. असं संतांचं अंतःकरण आहे, म्हणून दयावंत आहेत. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत आम्हाला लवकर ओळखता येत नाही, म्हणून तुका म्हणे अंगे त्यांचं महत्व आम्ही जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मग महाराज या ठिकाणी सांगतात, बाबांनो, मग ते संतांचा महिमा, संतांचं महत्व जाणून घेण्यासाठी आधी आपलं अंतःकरण शुद्ध करावं लागेल. आणि ते अंतःकरण शुद्ध कसं होईल? काय? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, जेणे माया जाळ तुटईल. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताई ओला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. संत फार मोठा अंतःकरण मला सांगता, बाबांनो, नामचिंतन करा, नामस्मरण करा. मग तुकोबरांना प्रश्न विचारला की नामचिंतन केल्यानंतर काय होतं? तुम्ही नुसतं म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, आणि एका गावात राहून नाही, सगळ्या गावामध्ये जातात, सगळ्या ठिकाणी फिरतात आणि विठ्ठल नामचिंतन करा, नामस्मरण करा. याच्याने होतं काय? काय महाराज सांगतात, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. महाराज त्यांनाच प्रतिप्रश्न करतात, बाबा रे, हे नामचिंतन घेऊन काय होत नाही? काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनाचं सार असणारं हे नामचिंतन आहे, नामस्मरण आहे. हे तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे बरं का. आणि आपला विषय चालू होता की संतांना ओळखण्यासाठी आमचं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, आणि ते अंतःकरण शुद्ध करण्यासाठी भगवंताचं नामचिंतन आमच्या मुखाला आलं पाहिजे. पण घेऊ नाम गाऊ, नाम घेऊ नाम गाऊ, नाम घेऊ नाम गाऊ, नाम घेऊ नाम गाऊ, नाम विठो बालावा, नाम विठो बालावा.
गाऊ नाम विठोबासी बाहू आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. पण हे नामस्मरण संत आम्हाला सांगतात नामचिंतन करा, पण हे नाम मुखाला सहजासहजी येत नाही बर का. त्यासाठी सुद्धा सायास करावा लागतो. काय तिळे तिळे पुण्य साचा पडे, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी जल बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा तिळे तिळे पुण्य साचा पडे, तिळे तिळे पुण्य साचा पडे. तिळे तिळे पुण्य साचा पडे, बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचिसी आतुडे, समागम घडे संतांचा. ते भगवंताचं नाम मुखाला येण्यासाठी तीळ केवढी असते, इतकी बारीक. क्षणाक्षणाला सत्कर्म करावं लागतं, पुण्यकर्म करावं लागतं. आणि असा असंख्य पुण्याचा जेव्हा साठा एकत्रित होतो, एका ठिकाणी येतो, तेव्हा कुठेतरी भगवंताचं नाम मुखाला येतं. सहजासहजी येत नाही, कुठेतरी संसारामध्ये ठेच लागावी लागते, तेव्हा कुठे भगवंताचं नाम येतं. म्हणून हे असं सोपं नाही. म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय. नेहमी सत्कर्म पुण्यकर्म केले पाहिजे, जेणेकरून आमच्या मुखाला नामचिंतन येईल. या सांगण्याचा मागचा उद्देश एकच आहे की आपण भक्त झालं पाहिजे, साधक झालो पाहिजे. भक्ता इसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवार. काय लौकिक जे काही वैभव आहे, या त्या सगळ्या गोष्टींवरती भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रेम हे कमी झालं पाहिजे, आवड कमी झाली पाहिजे. कारण महाराज सांगतात साधकाचं हृदय, साधकाची दशा कशा प्रकारे असली पाहिजे. साधकाची दशा असावी उदास, उपाधी नसावी अंतर्बाह्य. नुसतं बाह्यंगाकाराने आम्ही भक्त म्हणून सजवतो, पण अंतःकरणामध्ये ती भक्ताची स्थिती, साधकाची स्थिती झालेली आहे का, हे प्रत्येकानं पाहिलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात बाबा, एकदा का साधक झाला आणि ही साधक दशा प्राप्त झाल्यानंतर, संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर आमच्यावरती संत कृपा करतील, नाही का. कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले, बापर खुमा देवी बरे, भक्ता दिले वरदान. आणि ती कृपा झाल्यानंतर, त्यांच्या मनात आल्यानंतर बघा, संत संगती एकदा आपण धारण केल्यानंतर विठ्ठल संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख.
संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे, साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगे. एका ठिकाणी सुभाषितकार म्हणतात, बाबा काही संगती अशा असतात की त्या मनुष्याने त्या धारण केल्याच पाहिजे. मग ती संगतीच्या योगानं आमच्या जीवनामध्ये असं काही दिव्य स्वरूप आम्हाला प्राप्त होईल. म्हणून संतांचा महिमा हा विशेष सांगितलाय. रामायणामध्ये एक कथा येते वाल्ह्या कोळ्याची. हा जो वाल्ह्या कोळी चरित्र आहे हे सगळ्यांना माहिती आहे, फार मोठं आहे, पण हे सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही. पण थोडंसं या ठिकाणी आपण त्याचं चिंतन करू की हा वाल्ह्या कोळी हा एक वाटेमारी होता. एका वाटेत थांबायचा आणि ज्या वाटेवरती जो कोणी मनुष्य येईल त्याला अडवायचं आणि त्याच्याकडचं धन हे हिसकावून घ्यायचं. असा हा वाल्ह्या कोळीचा दिनक्रम होता. रोज सकाळी उठायचं, आपलं नित्यक्रम आटपायचे आणि वाटेवरती येऊन उभं राहायचं. आणि ज्याच्याकडे काही मिळायचं नाही त्याचे तो प्राण सुद्धा घ्यायला कमी करायचा नाही, असा एक दुष्ट प्रवृत्तीचा विचाराचा वाल्ह्या कोळी. पण म्हणतात ना की प्रत्येकाच्या ठिकाणी भाग्य आहे, ते भाग्याचे क्षण येतात आणि म्हणून त्याचं भाग्य उदयाला आलं. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. हा, त्याच वाटेला एकदा देवर्ष नारदांचं आगमन झालं. आता आगमन देवर्ष नारद येत आहेत, वाल्ह्याकोळ इथे उभा आहे. ज्या प्रकारे अन्य जीवांना अन्य मनुष्याला अडवायचं त्याच प्रकारे देवर्ष नारदांना यांनी अडवलं. त्यांना कुठे माहिती संत आहे म्हणाले म्हणून. आणि मग अरे अडवलं म्हणे, थांबा काढा, तुमच्याकडे जे काही असेल ते काढा म्हणाले. देवर्ष नारद म्हणतात, बाबा माझ्याकडे तुला देण्यासाठी की ज्या अपेक्षेने तू या ठिकाणी उभा आहे ते माझ्याकडे काहीच नाही. म्हणे असं कसं, प्रवासाला निघालात तुम्ही, तुमच्याकडे काही असेलच, काहीतरी काढा काहीतरी काढा. कारण माझा असा नियम आहे की या वाटेला जो कोणी येईल त्याच्याकडनं मी काही ना काही घेतोच, आणि काही घेतलं नाही, काही मिळालं नाही तर त्याचे प्राण मला घ्यावे लागतात. म्हणून तुम्हाला गोड भाषेत सांगतोय, काही ना काही तुम्ही मला इथे द्या आणि मग पुढे जा. बाबा माझ्याकडे काही नाही. म्हणे तुम्ही काय करतात? म्हणे मी कीर्तन करतो. मग म्हणे तुमच्याकडे जे कोणाकडे मिळत नाही ते तुमच्याकडे असलंच पाहिजे, कारण तुम्ही कीर्तन करतात. म्हणे बाबा त्यामधला मी कीर्तनकार नाही, पाकिट घेणारा, मी कीर्तनाचा आचार्य म्हणाले. माझ्याकडे केवळ वीणा आणि चिपड्या हे तुला दिसताय, हे तू घे आणि हरिनाम जितकं लुटायचं आहे, रामनाम जितकं लुटायचं ते लूट. म्हणते मला बाकीचं काही सांगू नका, काही ना काही द्या. मग देवर्ष नारदांनी त्याला पुढे प्रश्न विचारला, बाबा ते सोड, तुझी इच्छा आहे ना काहीतरी मिळावं तुला देईन म्हणे, पण मला काही तुला प्रश्न विचारायचा आहे, त्या प्रश्नाचे उत्तर दे आणि मग तुला जे काही हवं ते मी तुला देईन म्हणे. जितकं धन तुला हवंय तितकं धन मी तुला देईन. असं कोण म्हणालं? नारद म्हणाले. कोणाला म्हणाले? वाल्ह्या कोळ्या म्हणाले. म्हणे बाबा, मग देवर्ष नारदांनी विचारलं, बाबा तुला हे तू काही करतो हे काय करतो आणि कशासाठी करतो? म्हणे कशासाठी काय, कशासाठी? माझा प्रपंच आहे आणि या प्रपंचाचा उदार निर्वाह व्हावा म्हणून यासाठी मी करतो. माझं हे काम आहे, माझं कर्तव्य आहे. म्हणे बाबा नीट विचार कर, कोणी स्वतःहून प्रेमाने दिलं तर घेतलं तर काही ठीक आहे, पण हिसकावून घेणं, त्याचं मन नसताना तू याच्याकडनं हिसकावून घेतो, हे तुझ्याकडनं काय होतं? पाप होतं. आता हे पाप जर तुझ्याकडनं होत असेल, ज्यांच्यासाठी हे पाप तू करतोय, घरच्यांसाठी एकदा घरी जा आणि विचार की माझ्याकडनं जे काही पाप मी करतोय, माझ्याकडनं जे पाप होतंय, हे अर्ध पाप माझ्यात तुम्ही घ्याल का? असा विचार म्हणाले.
देवर्षी नारद असं म्हणतात आणि मग पुढे हा वाल्ह्या कोळी म्हणतो, महाराज तुम्ही मला मूर्ख समजता का हो? मी घरी जाईल हे विचार आणि तुम्ही इथून पळून जाल. तसं करणार नाही मी जाईन, पण तुम्हाला झाडाला बांधून जाईल. झाडाला देवर्षी नारदांना बांधलं, घरी गेला, आई वडिलांना विचारलं, म्हणे आई बाबा मी जे काही करतो हे लुटमार होते, पाप होतं, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. मग हे पाप माझ्याकडनं होतं, हे तुम्हाला सुख व्हावं, मला सुख व्हावं म्हणून हे करतो, पण याच्या मागे पाप मला प्राप्त होतं, मग ते पाप अर्ध तुम्ही घ्यायला तयार आहे का? असं वाल्ह्या कोळी आईवडिलांना विचारतो. बाबा आता हे आई वडील म्हणतात, बाबा आम्ही तुला जन्म दिला, का दिला? की आमच्या वृद्धापकाळामध्ये आम्हाला काही 2 गोष्टी सुखाच्या मिळतील, सुख प्राप्त होईल, म्हणून यासाठी तुला जन्म दिला. ते पाप वगैरे काही सांगू नको म्हणे, आम्हाला सुख हवंय, बाकी आम्हाला काही सांगू नको. मग बायकोला विचारलं, म्हणे आई काय हो म्हणे, माझं पाप घ्यायला तू तयार आहेस का? अहो म्हणाले, लग्नाच्या आधी जर तुम्ही मला सांगितलं असतं तर माझ्या वडिलांनी तुम्हाला हे तुमच्याशी लग्न करून दिलं असतं. पाप वगैरे मला काही देऊ नका, मला सुख हवंय, ते सुख मात्र मला द्या. मुलांना विचारलं, बाबा ते म्हणू लागले मुलं, अहो बाबा पापच द्यायचं होतं, जन्माला घातलंच कशाला? घरातल्या सगळ्या लोकांनी पाप घ्यायला नकार दिला बर का, सगळे नकार दिला. मग आता लक्षात आलं की ज्यांच्यासाठी मी करतोय त्यांनी सगळ्यांनी नकार दिला. ताबडतोब घरातून बाहेर निघाला, पळत पळत देवर्षी नारदांच्या ठिकाणी आला, साष्टांग दंडवत घातला आणि महाराज मला क्षमा करा, मी चुकलो, फार मोठी चूक माझ्याकडनं झाली. नारदांना सोडलंय, नमस्कार केला, दंडवत प्रणाम केला. आणि म्हणून मग देवर्षी नारदांनी सांगितलं, बाबा अजूनही वेळ गेली नाही. बघा कसं असतं, परमार्थाची गोष्ट आहे की मनुष्याला शेवटच्या क्षणापर्यंत करता येते, पण संसाराची एक विशिष्ट वेळ असते. संसार करण्यासाठी एक विशिष्ट वेळ भगवंताने आम्हाला घालून दिली. पण आता हल्लीच्या काळी 80-80 वर्षाचे म्हातारे लग्न करतात, ही गोष्ट निराळी आहे, पण संसाराची एक वेळ असते, ती एक वेळ निघून गेल्यानंतर संसार करता येत नाही. पण परमार्थ हा करता येतो. म्हणे बाबा चिंता करू नकोस, मार्ग आपल्याकडे आहे. म्हणे काय करू महाराज? म्हणे राम राम स्मरण कर. काय तर देवर्षी नारदांना हा म्हणतोय, महाराज तुम्ही जे मला सांगताय राम राम म्हणायला, ते माझ्या मुखा येत नाही. म्हणे माझ्या तोंडाला येत नाही. काय येत नाही? महाराज म्हणे माझं अर्ध आयुष्य मरा आणि मारण्यामध्ये गेलं, कसं ते तुम्ही जे म्हणताय ते माझ्या मुखाला येत नाही. म्हणे बर मग काय कर, तुझ्या मुखाला येत नाही ना, राम राम म्हणता येत नाही ना तुला, मग तू हे काम कर. म्हणे मरा मरा म्हण, मरा येतं तुला, मरा मरा म्हणत जा. ते मरा 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 असं म्हणता म्हणता तुझ्या मुखातून राम हे नामचिंतन होईल. आणि असं सांगितल्यानंतर त्याने खरंच वाल्ह्याकडून ते राम नामस्मरण केलं. मरा 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 म्हणून बघा बरं का येतं का मुखाला, मरा 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 येते की नाही? ही नामाची दुर्लभता आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे संत संगतीचं महत्व, त्याचा महिमा किती महत्वाचा महिमा तो
असा संतांचा महिमा आहे महाराज. त्या वाल्ह्या कोळ्याला देवर्षी नारदांची संगती झाली आणि त्या सांगितल्याप्रमाणे त्याने नामचिंतन केलं. तर केवढं संत संगतीचं महत्व आहे बघा. कुठे हा दुराचारी वाल्ह्या कोळी, त्याचं रूपांतर वाल्मिक ऋषींमध्ये रूपांतर झालं. अशा हा संत संगतीचा महिमा आहे, लक्षात ठेवा. म्हणून महाराज सांगतात बाबा संत संग घडावा, संत संगती महत्वाची आहे. मग कोणत्याही प्रकारे का होईना पण तो घडावा. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारेश. कुठल्याही का प्रकारे होईना तो व्हावा, पण झाल्याशिवाय राहू नये बरं का. आणि मग अशा संतांच्या ठिकाणी आम्ही त्यांचं सेवक म्हणून, त्यांचं दास्यत्व पत्करून जेव्हा आम्ही राहू, कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले. अशा पद्धतीने जर आम्ही त्या ठिकाणी राहिलो, संतांच्या चरणाशी राहिलो, तर ते आमच्यावरती कृपा करतील आणि करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीजशु. आणि मग ते आमच्यावरती कृपा करतील, आम्हाला आलिंगन देतील. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आता आलिंगन म्हणजे काय, तर आलिंगन शब्दाचा अर्थ भेट. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, की सरळ सरळ याचा अर्थ असा की संतांनी आलिंगन दिलं तर आम्हाला मोक्षाची प्राप्ती होते. पण त्यामध्येही मोक्षाचे काही प्रकार सांगितले. काय, मोक्ष 4 प्रकारचे आहेत. पहिला सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आता सलोकता म्हणजे देवाच्या लोकाला जाणं, याला म्हणायचं सलोकता. समीपता याला म्हणायचं देवाच्या जवळ जाणं. स्वरूपता देवासारखं होणं, देवाचं रूप सारखं आम्हाला प्राप्त करून घेणं, याला म्हणायचं स्वरूपता. आणि सायुज्यता म्हणजे चतुर्भुज स्वतः भगवंतच होणं, याला म्हणायचं सायुज्यता. पण ज्या प्रकारे आपण सुरुवातीपासून जे दुर्लभाचं चिंतन करत आहोत, नरदेह दुर्लभ आहे, मोक्ष हा सुद्धा दुर्लभ आहे. मग तो मोक्ष आम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी आमच्या
ठिकाणी तो अधिकार पाहिजे की नाही. पण मोक्ष असा सहज मिळत नाही. ज्या प्रकारे आम्ही बाजारात जातो, कपडे भाजी वगैरे घेतो, जे काही व्यवहारातल्या ज्या गोष्टी आहे, पण त्या प्रकारे हा काही मोक्ष मिळत नाही. हा मोक्ष फार दुर्लभ आहे. मारुती ज्ञानोबाला म्हणतात, मोक्ष हा दुराराध्य कीर होय असं म्हणतात. आणि या मोक्षाचा अधिकारी होण्यासाठी जसं आपण पहिलीत जातो, दुसरीत जातो, का सरळ 10वीत जातो, असं कधी होत नाही की नाही. स्टेप बाय स्टेप ती पायरी आपण चढतो. त्याच प्रकारे मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी पहिलं ज्ञानाचा अधिकारी व्हावं लागतं. आणि हे ज्ञान सुद्धा दुर्लभच सांगितलं. गीतेमध्ये भगवान वर्णन करतात, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मान प्रबद्धते. असंख्य जन्माचं बहुनाम जन्मनामंते, असंख्य जन्म होऊन त्यामधली साधना जेव्हा एक रूप होते, एकत्रित होते, तेव्हा कुठे ज्ञान स्वरूप आपण होतो. आणि मग एकदा ज्ञान स्वरूपाला आम्ही जेव्हा प्राप्त होऊ, तेव्हा कुठे हा मोक्षाचा अधिकारी आम्ही होऊ शकतो. पण ती साधना करत असताना जेव्हा काही आपल्याकडनं चुका होतील, मग पुन्हा सुरुवातीपासून आम्हाला पुन्हा ती सुरुवात करावी लागेल. असा हा फार अवघड रस्ता आहे. पण महाराज सांगतात, बाबा मनुष्य म्हणून जो कोणी या पृथ्वीवरती, या भूतलावरती येतो, त्याने मोक्षासाठी, मोक्ष प्राप्त होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. न तर आपण काय विचार करू, हा रस्ता अवघड आहे म्हणून आपण काय शॉर्टकट निवडतो, नाही का. पण त्यासाठी, तो मोक्ष प्राप्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. पण ते आम्ही प्रयत्न करत नसू तर महाराज सांगतात, अशा जीवाला महाराज म्हणतात, तुका म्हणे जाण नर गाढवाहून हीन, असं म्हणतात महाराज. की ज्या सगळ्या योनींमध्ये श्रेष्ठ योनी म्हणजे मनुष्याची योनी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण महाराज या ठिकाणी नर गाढवाहून हीन अशा प्रकारे अशी भाषा का वापरतात, याचं कारण म्हणजे की मनुष्य म्हणून येतो. बघा, या मनुष्याला सोडलं तर बाकीच्या जीवांना ते भजन करू शकतात का, तर नाही. मग अशा भजनातून जर भगवंताची प्राप्ती असेल, त्या मोक्षाची प्राप्ती असेल, तर हे भजन अन्य जीवाला घडत नाही. पण अन्य जीवाच्या मध्ये त्यांच्या वाटेला आलेले भोग हे बाकीचे प्राणी काय करतात, ते भोग भोगून संपवतात. पण हा मनुष्य प्राणी मुक्त होण्यासाठी याला साधने भरपूर आहेत. साधना करायची वेळ त्याला भगवंताने दिलेली आहे, प्राप्त करून दिलेली आहे. पण हा ती साधना मात्र करत नाही. पण असं काही कर्म करतो की जेणेकरून असंख्य जन्म त्याला घ्यावे लागतील. मग मला सांगा, अशा जीवनाला की ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन नाही, संतांची सेवा नाही, संतांची संगती नाही, संत वाङ्मयाचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विचार नाही, अशा जीवाला महाराज म्हणतात, हा जो नर आहे की नाही, हा गाढवाहून हीन आहे. हा विचार नाही नर खरं तो कैसा. विठ्ठल विठ्ठल. एका सुभाषितकार म्हणतात, कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादारं किमस्ति विचारः सोऽयमीदृशः. की मनुष्य म्हणून आपण या ठिकाणी येतो. कोहम कथमिदं जातं, मी मनुष्य म्हणून आलोय आणि मला त्या भगवंताचे चरण प्राप्त करून घ्यायचं आहे. पण आपण याचा विचार केला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, सुभाषितकार सांगतात, विचार केला पाहिजे. कारण मनुष्याला जर सोडलं तर बाकी जीवांना विचार करता येत नाही, फार विचार करता येत नाही. आहार, निद्रा,
भय मैथुन याच्या पलीकडे अन्य प्राणी विचार करू शकत नाही, कारण त्यांना तशी विचारशक्ती त्यांना प्राप्त करून दिली नाही. पण याच्याही पलीकडे मनुष्य जीव आहार निद्रा भय मैथुन मनुष्य करतो, पण याच्याही पलीकडे विचार केला तर विवेक बुद्धीचा वापर करून भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणून रामदास स्वामी एका श्लोकामध्ये सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना. काय महाराज म्हणतात, स्वामी म्हणतात, जो योग्य प्रकारे विचार करतो तो खरा या जगतामध्ये सुखी आहे. म्हणून कोणतंही कर्म करत असताना, कोणतंही काम करत असताना विचार केला पाहिजे की याचं फल आम्हाला काय प्राप्त होणार आहे. म्हणून महाराज सांगतात, बाबा काय केलं पाहिजे, आलेनो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा. काही थोडा बहुत लागतात, भाव धरा तन मन ध्यान लावून ध्यान लावून जरी करणे असेल शेवटगा. राम 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 जरी करणे असेल गोड शेवटगा. राम काही थोडा बहुत लागपात, धरा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान लावून या नीट. जरी करणे असेल गोड शेवट का, जर आपला शेवट गोड व्हावा असं वाटत असेल, आम्हाला तो भगवंत प्राप्त व्हावा असं वाटत असेल, तर आपल्या जीवनातला आपल्या संसारातला थोडा वेळ त्या भक्ती करण्यामध्ये, संतांची सेवा करण्यामध्ये लावला पाहिजे. मग असं केल्यानंतर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक. मग आपण म्हणू शकू की नाही, जन्माला आलो आणि माझ्या जन्माचं सार्थक झालं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पा विठ्ठल विठ्ठल. असा संतांचा महिमा आहे. आलिंगनाने आम्हाला मोक्ष प्राप्त होत असेल आणि सलोकता समीपता स्वरूपता याचा विचार होतच नाही, सरळ आम्हाला सायुज्यता मोक्षाची प्राप्ती होते. अशा संतांच्या आलिंगनामध्ये ताकद आहे, शक्ती आहे. म्हणून त्यांची संगती, त्यांची सेवा आमच्याकडनं घडली पाहिजे, नाही का. असा संतांचा महिमा महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा.
असा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. संतांचा महिमा हा अगाध आहे. या जो आपण चिंतनला अभंग घेतला यामध्येच 3 महिमा सांगितलेले आहेत. त्यांचा आलिंगनाचा महिमा सांगितला, त्यांच्या चरणाचा महिमा सांगितला आणि त्यांच्या सेवेचा महिमा सांगितला. सगळ्याच बाजूने आम्हाला संतांचा, संगतीचा, संतांचा महिमाचा विचार करता येतो. झाली बोला याची सीमा. काही महिमा अशा असतात की त्यांचं वर्णन कधीही होऊ शकत नाही, पूर्ण होत नाही. 4 महिमा वर्णन सांगितलेले आहेत की अशा 4 जणांचे महिमा कितीही शब्द पांडित्याने केले, कितीही त्या शब्द चतुर असला तरी तो शब्दाने तो वर्णन करू शकत नाही. शब्दाला काहीतरी बंधन असतात, काही मर्यादेपर्यंत ते शब्द चालतात, त्याच्या पुढे ते शब्द थांबतात, पण तो महिमा अजून पुढे राहतो, उरतो. पहिला महिमा भगवंताचा, क्या भगवंताचा महिमा कितीही शब्दाने संतांनी वर्णन केला, साधकांनी वर्णन केला, पण तो अजूनही पूर्ण झालेला नाही, असा तो अवर्णनीय आहे. दुसरा महिमा संतांचा, कितीही शब्द वापरले तरी तो पूर्ण न होणार आहे. तिसरा मायेचा आणि चौथा भक्तीचा महिमा. कितीही आपण केलो तर याचा महिमा पूर्ण होणारच नाही. मग आम्ही काय केलं पाहिजे? कायवानु आता न पुरे वाणी, कायवानु आता न पुरे, कायवानु आता वाणी मस्तक मस्तक चरणी ठेवीत से, मस्तक चरणी वानुवाता न पुरे, काय वानुवाता न पुरे वाणी, वाणी आमची पुरत नाही. मग आम्ही संतांच्या चरणावरती केवळ मस्तक चरणी ठेवीत असे. भगवंताचं प्रेमपूर्वक नामचिंतन करू आणि उरलं चिंतन पुढे आपण अगदी थोड्या वेळात करूया. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु शंकर महाराज की ठोपार घुमाई ठोपार घुमाई ठोपा 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 आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. महाराज सांगतात संतांच्या आलिंगनाने मोक्ष प्राप्त होतो असा संतांचा महिमा आहे. पण असा संतांचा महिमा कितीही शब्दाने वर्णन केला तरी तो पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून तुकोबराय सगळे सांगत असताना पुढे समाज बसला होता, वैष्णव समुदाय बसला होता. मग सगळ्यांनी आग्रह धरला, महाराज अजून काहीतरी महिमा सांगा. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात अभंग सांगतात. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. आपण तीर्थामध्ये स्नान करायला जातो नाही का? का का जातो आपण तीर्थस्नानाला? तर आमच्या ठिकाणी असणारे पाप आणि या पापाची आमच्यामधून निवृत्ती होण्यासाठी, आमच्या पापाचं क्षालन होण्यासाठी आम्ही ते तीर्थस्नान करतो. मग हे आपले पाप त्या तीर्थाला लागतात, ते तीर्थ ग्रहण करतात. पण मग त्या तीर्थांनाही वाटतं की हे सगळेजण स्नान करतात, आमच्याकडे पाप येतं आणि पुण्य घेऊन जातात. मग आमच्याकडे आलेलं पापाचं आम्ही काय करायचं? अशी कोणतं स्थान आहे की जिथं आमचे पाप, आमच्या पापाची त्या ठिकाणी क्षालन होईल, निवृत्ती होईल? म्हणून ते तीर्थ सगळे पर्वकाळ, सगळे तीर्थ संतांच्या चरणाचं वास्तव्य करतात, वास करतात. का? तर आमच्या ठिकाणी असणारं जे पावित्र्य आहे, पवित्रता आहे,
ती अखंडित अबाधित राहण्यासाठी म्हणून तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पेसक, म्हणून नित्य संतांच्या चरणावरती सगळे तीर्थ सगळे पर्वकाळ वास्तव्य करतात. याच प्रकारे आपल्या ज्यांच्या कृपेमध्ये आम्ही ज्यांच्या प्रांगणामध्ये आम्ही कीर्तन करतोय हे महान विभूती संत शंकर महाराज, सद्गुरु शंकर महाराज हे सुद्धा उच्च कोटीचे संत होते आणि त्यांच्या संगतीमध्ये आम्ही त्यावेळेस कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा करत असतो. त्यांचा संग आम्हाला लाभला असेल म्हणून आम्हाला आज त्यांचं दर्शन होतंय, नाही का? फार मोठं आपण भाग्यवान आहोत की इतक्या वेळ त्यांच्या समाधीच्या प्रांगणामध्ये आपण बसून हे कीर्तन श्रवण करत आहात. हीच खरी धन्यता आहे महाराज. धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, जो या हरिकीर्तनामध्ये रममाण होतो, गातो, श्रवण करतो. आणि सगळ्यात महत्वाची जी 18 पुराणामध्ये आपली जी नवविधा भक्ती वर्णन केलेली आहे भगवंताची, त्या नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाची भक्ती म्हणजे श्रवण भक्ती आहे. ही तुम्हा आम्हाला सगळ्यांना घडतीये. आणि म्हणून संतांची सद्गुरु शंकर महाराजांची कृपा आपल्यावरती सगळ्यांमध्ये इतकी आहे की आपण त्यांच्या संगतीमध्ये राहून त्यांच्या चरणाशी राहून सदैव सेवा करावी, त्यांच्या चरणाचं वास्तव्य करावं, जेणेकरून आमच्या या देहाची कृतकृत्यता होईल, सार्थक होईल. आणि अशा संतांची सेवा केल्यानंतर वेगळी देवाची सेवा करावी लागत नाही, हे तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात.
राक्षसायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे परब काळ अवघी पाया पे सकळ तुका म्हणे देवा त्यांची पावे केली सेवा. त्या संतांच्या चरणाशी राहून त्यांच्याकडे मागणी एकच केली पाहिजे की महाराज तुमच्या चरणाची सेवा आम्हाला या जन्मात नाही तर जेवढेही जन्म आमच्या कर्मामध्ये लिहिले असतील तेवढे जन्म तुमच्या संगतीमध्ये द्या, बाकी आम्हाला काही नको. मग तो मनुष्याचा जन्म मिळेल किंवा कोणत्याही योनीमध्ये जन्म मिळाला तरी तुमच्या संगतीमध्ये तुमच्या चरण सान्निध्यामध्ये ठेवा, एवढीच मागणी त्यांच्या चरणाशी करायची आहे आणि भक्ती आम्हाला प्राप्त करावी अशी प्रार्थना करून आपल्या जन्माची कृतकृत्यता करून घ्यायची आहे. ही कीर्तन सेवा मला शंकर महाराजांच्या कृपेने प्राप्त झाली आहे आणि ही कीर्तन सेवा प्राप्त या कोणाच्या निमित्ताने झाली तर ते म्हणजे आपल्या श्री अमयदादा खाडीलकर आणि पंढरीनाथ महाराज यांच्या निमित्ताने. आणि हे कीर्तन करत असताना सगळेजण फार मोठ्या उत्साहात सगळे विद्यार्थी नाचलेत. कीर्तनामध्ये गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने ते कीर्तन सेवा भगवंताची आनंदाने करायची असते. म्हणून ही कीर्तन सेवा उत्तम प्रकारे मृदुंग वादकाने उत्तम प्रकारे या ठिकाणी केलेली आहे. हार्मोनियम वादक असतील सगळे जणांनी तुम्ही सगळेजण या ठिकाणी एवढे 2 तास या ठिकाणी बसून उत्तम प्रकारे श्रवण करून या सगळी सेवा तुम्ही महाराजांच्या चरणी अर्पण केलेली आहे असं म्हणून माझे वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल जय नाही उच्चारला बेकार करा क्षमा अपराध महाराज हे दुःखा मने ज्ञानेश्वरा रका पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तिथं ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. दोनच मिनिटं सर्वांनी आपल्या जागेवर शांत बसायचे. टाळकऱ्यांनी आपल्या टाळ घेऊन आपल्या जागेवर बसा. चालू असणारी प्रति एकादशीला कीर्तन सेवा होत असताना या कीर्तन सेवेमधील आजचं आपलंच भाग्य म्हणायचं ज्यांचा संबंध थेट महाराजांशी आहे अशा प्रकारचे आजचे आपल्याला कीर्तनकार लाभलेत. महाराजांचा आधीचा अवतार वाघोडला झाला आणि वाघोडला कोरस्वामी नावाचा अवतार महाराजांचा आहे. तिथं जे गेले असतील त्यांच्या चरणावर नतमस्तक आहे, परंतु जाऊन तिथली मूर्ती पहा, माऊलींची दुसरी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. अशा असणाऱ्या वाघोडच्या त्या मंदिराचे सेवेकरी पुजारी जुन्या काळापासून आपल्याकडे फड परंपरा आहे. जळगावकरांच्या फडामधील आजचे कीर्तनगार हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज जोशी जळगावकर. दुसरी एक आठवण सांगतो, आपल्या माऊलींच्या पालखीसाठी आता खूप मोठमोठे रथ झाले. कोणाला माहिती असेल नाही चांगलं आहे. हजेरी मारुतीच्या मागच्या बाजूला एक लाकडी रथ होता. तो रथ तिथला एक आणि वाघोडला आत्ता सुद्धा तो लाकडी रथ आहे, तो जळगावकरांनी दिलेला आहे. यांचे मूळ पुरुष गुरुवर्य हरिभक्तीपरायण आप्पा महाराज जळगावकर यांच्यापासून आलेली ही परंपरा आणि ती फडकरी परंपरा त्या कीर्तनातून सारखी डोकावत होती.
महाराजांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथला लांबचा प्रवास करून इथं जी सेवा रुजू केली त्याबद्दल सद्गुरू शंकर महाराज ट्रस्ट यांच्या वतीनं या मंदिराचे पुजारी हरिभक्तीपरायण शत्रुघ्नजी बिराजदार हे महाराजांना श्रीफळ अर्पण करतायत. तरी महाराजांनी त्याचा स्वीकार करावा. सिद्धांतावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. आजचे जे कीर्तन